आज आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत। भारताला सर्वात मोठा धोका कोणापासून असू शकतो? तुम्हाला काय वाटतं? चीन, पाकिस्तान, अमेरिका? नाही, भारताला सर्वात मोठा धोका हा भारतातील अंतर्गत अशांततेमुळे होऊ शकतो। हो, आणि हे मी म्हणत नाहीये, हे म्हटलंय भारताचे माजी सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी। शिवशंकर मेनन यांनी 10 वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये असं सांगितलं होतं की देशातील जातीय हिंसा, धार्मिक संघर्ष आणि सामाजिक अशांतता यांमुळे येत्या काळात भारत अस्थिर होऊ शकतो। आणि सद्य परिस्थिती पाहता त्यांनी गेल्या 10 वर्षांपूर्वी जे वक्तव्य केलं होतं ते कदाचित खरंच होतंय की काय हे वाटल्या वाचून राहत नाही। नमस्कार, मी दीपाली कोकरे शेंडगे आणि आज आपण देशातील अंतर्गत अशांततेवरती थोडी माहिती घेणार आहोत। सर्वात प्रथम देशातील मणिपूर राज्यातील हिंसाचाराबद्दल माहिती घेऊ। 3 मे 2023 रोजी मणिपूरमधील ऑल ट्रायबल स्टुडंट युनियन ऑफ मणिपूर यांनी शेड्यूल्ड ट्राईब स्टेटस मिळावा यासाठी मागणी करणाऱ्या मेळीती समाजाविरोधात मोर्चा काढला आणि इथूनच या हिंसाचाराची सुरुवात झाली। आज 2 वर्ष होऊनही अजूनही इथे हा हिंसाचार चालू आहे आणि आजपर्यंत या हिंसाचारामध्ये जवळपास शेकडो लोक मारली गेली आणि हजारोपेक्षा जास्त लोक विस्थापित झाली आहेत। यानंतर लडाखमधील असंतोष। 2019 साली 370 कलम हटवल्यानंतर लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलं, पण इथल्या स्थानिकांना प्रतिनिधित्व दिलं नाही। स्थानिक स्तरावरती नोकऱ्या नाहीत, जमीन हक्क सुरक्षित नाहीत, सीमेवरती चीनचा वाढता दबाव, पर्यटन आणि सैनिकी तळांचा वाढता प्रभाव यांमुळे इथल्या नैसर्गिक साधन संपत्तीवरती होणारा परिणाम या सर्व गोष्टींमुळे लडाखच्या जनतेचा उद्रेक झाला। सध्या लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना झालेली अटक यांमुळे इथली परिस्थिती अजून चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते। भारतात जातीय आरक्षण हा सामाजिक समतेचा मुद्दा आहे, पण आज भारतातील अनेक राज्यांमध्ये जातीय आरक्षणासाठी ठिकठिकाणी मोर्चे आणि आंदोलनं होताना पाहायला मिळत आहेत। आज देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये जातीय आरक्षणासाठी मोर्चे निघत आहेत। महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण, धनगर समुदाय आरक्षण, गुजरातमध्ये पाटीदार समुदायाची आरक्षणाची मागणी, त्याचप्रमाणे MP मध्ये OBC वर्गाची आरक्षणाची मागणी, कर्नाटकमध्ये लिंगायत समाजाची मागणी, त्याचबरोबर हरियाणामध्ये जाट समुदायाची OBC आरक्षणाची मागणी यांसारख्या जातीय आरक्षणासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आंदोलनं होत आहेत आणि यामुळे देशात सामाजिक तेढ निर्माण होतोय। आपल्या देशात काश्मीर हा नेहमीच संवेदनशील भाग राहिला आहे। 2019 मध्ये 370 कलम हटवल्यानंतरही भारताच्या नकाशावरती काश्मीर बदलला असला तरी तिथल्या लोकांच्या मनामध्ये असलेले प्रश्न अजून बदलले नाहीत। काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रियेचा असलेला अभाव, अविश्वास आणि दहशतवाद यांमुळे काश्मीर आजही धगधगतो आहे। भारताच्या विकासातील एक गंभीर प्रश्न म्हणजे नक्षलवाद असं आपण म्हणू शकतो। भारतातील काही राज्यांमध्ये, विशेषतः झारखंड, छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्रातील काही जिल्हे यांमध्ये नक्षलिझम मोठ्या प्रमाणात आढळतं। सरकार यांच्यासाठी विविध सुरक्षा आणि विकासात्मक उपाययोजना नेहमी राबवत असतं, पण तरीही कमी जास्त प्रमाणात या नक्षलिझमचा उद्रेक होताना आपल्याला पाहायला मिळतो। अंतर्गत अशांततेमुळे सरकारचे लक्ष देशातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे जसं की गरिबी, बेरोजगारी, महागाई, शिक्षण, आरोग्य, पायाभूत विकास या गोष्टींकडे न गेल्यामुळे हे प्रश्न आहे तसेच राहतायत का हा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही। तुम्हाला काय वाटतं? भारताला सर्वात मोठा धोका कोणापासून असू शकतो? तुमचं मत मला कमेंटमध्ये कळवा। आजच्यासाठी इतकंच। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।